ठिकाणी आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आहे. 350 वर्षापूर्वी शिवाजी राजांनी या ठिकाणी हे एक रयतेचं राज्य झालं पाहिजे, हे स्वराज्य निर्माण झालं पाहिजे, ही संकल्पना मांडली होती. जर आपण पूर्वीच्या काळामध्ये बघितलं तर आदिलशाही म्हणलाय, निजामशाही असायची, परंतु छत्रपती भोसलेशाही कधी नव्हती. स्वराज्य म्हणून एक संकल्पना शिवाजी महाराजांनी मांडली त्या ठिकाणी. आणि त्यानंतर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं माध्यमातून किंवा शिवाजी महाराजांचं वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःच्या कुवतीप्रमाणे मांडण्याचा माणसाने प्रयत्न केला आहे. त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर शंभूराजांचं असेल, शिवाजी महाराजांच्याबद्दल असेल, अनेक वेगवेगळी पुस्तकं मांडण्याचा प्रयत्न केला. गोविंद पानसरेंनी शिवाजी कोण होते एक वेगळं पुस्तक मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्या पुस्तकामधनं शिवाजी महाराजांचं हे पुस्तक 80च्या अगोदर छापलेलं आहे. आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे प्रत्येक अँगलमधनं शिवाजी राजांची राजनीती कशी होती, त्यांची सिस्टीम कशी होती, ह्या सगळ्या मांडण्याचं हे प्रयत्न केला आहे. आणि आत्ता त्या ठिकाणी या सरकारमध्ये विधिमंडळ कायदा मंडळ आहे. कायदा मंडळातले आमदार जर नको ते विषय घेऊन त्या ठिकाणी जनतेचे प्रामुख्याने जे प्रश्न आहेत ते बाजूला ठेवायचे आणि त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं त्या प्रकाशकाला त्या ठिकाणी फोन केला गेला. आपले रहमतपूर हिंद वाचनालयामध्ये मी काम करतो. त्या ठिकाणी त्या पुस्तकाची मी स्वतःच्या पदरच्या पैशानं 20 पुस्तकं आणले. त्याचं त्या ठिकाणी आम्ही पुस्तकं वाचनासाठी मुलांना मोफत ठेवणार आहे. जर आज काल बघितलं आपण तर बागेश्वर बाबांनी त्या ठिकाणी एक वाक्य वापरलं की त्या ठिकाणी बागेश्वरांनी सांगितलं की शिवाजी महाराज लढाई करून थकले आणि त्यांनी जिरटोप रामदासांच्या पायासमोर ठेवला आणि राज्यकारभार तुम्ही करा. आणि त्या मंचकावर त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते, केंद्रीय मंत्री ते गडकरी साहेब होते आणि RSSचे प्रमुख मोहन भागवत साहेब होते. आणि त्या माणसावर टीका करायची राहिली बाजूला. नको त्या विषयाला त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अवमान कसा करता येईल हे या ठिकाणी या ज्या काही प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तीच्या माध्यमातून सुरू आहे. बागेश्वर बाबांनी याच्या अगोदर तुकाराम महाराजांच्या बद्दल अनुद्गार काढले होते, ज्ञानेश्वरांच्या बद्दल काढले होते. ज्या संतांनी महाराष्ट्राला एक दिशा दिली, महाराष्ट्र समाजव्यवस्था निर्माण केली, त्या समाजव्यवस्थेला कसं वागलं पाहिजे हे सांगितलं. त्या समाजव्यवस्थेत सातत्यानं ते आमचे महाराष्ट्राचे पुरुष आहेत, महापुरुष, त्या महापुरुषांच्यावर सातत्यानं एक विशिष्ट शक्ती, विशिष्ट ताकद, विशिष्ट विचार हे सातत्यानं त्या ठिकाणी टीका करतात. आणि गोविंद पानसरे हे एक वेगळ्या विचाराचा माणूस होता. त्यांचा काय झालं त्यांच्याबद्दल आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. परंतु त्यांनी चांगल्या पद्धतीने शिवाजी कोण होते हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्या आमदारांनी पुस्तक वाचलं नाही. मला विनंती करायची आहे की तुम्ही पुस्तक वाचा. आज तुम्ही आमदार म्हणून काम करताय, त्या ठिकाणी विधानसभा असेल, विधान परिषद हे राज्याचं कायदेमंडळ आहे. कायदेमंडळातल्या माणसांनी कसं बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे, त्याला शेवटी काहीतरी मर्यादा असल्या पाहिजेत. आणि फोनवर वेगळ्या भाषेनं म्हणजे आज जर आपण बघितलं तर वैचारिक स्वातंत्र्य या राज्यामध्ये, या देशामध्ये नाहीच होत आहे. प्रत्येकानं आपल्या अँगलनं मांडण्याचा प्रयत्न केला. असं काही गोविंद पानसरेंनी शिवाजी महाराजांच्याबद्दल अनुद्गार काढले नाहीत किंवा त्यांनी वेगळ्या पद्धतीने शिवाजी महाराजांची मांडणी करण्याचे. आता अनेक पुस्तकं आहेत की शिवाजी द मॅनेजमेंट गुरु आहे, ते पुस्तकाचं नाव आहे. त्यांनी मॅनेजमेंट कशी शिवाजी महाराजांची होती. आत्ता आपण नवीन पिढीमध्ये मॅनेजमेंट कॉलेज काढलेत, परंतु त्या काळामध्ये शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट गुरु म्हणजे 350-450 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी मॅनेजमेंट कशी होती हे त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्या ठिकाणी काही विशिष्ट ताकदी आहेत, ते विशिष्ट विचार आहेत, हे सातत्यानं आमच्या महापुरुषांना बदनाम करण्याचं काम करतात. मला या गोष्टीचा निषेध करण्यासाठी त्या ठिकाणी मी आज स्वतः 20 पुस्तकं आणलेत. वाचनालयामध्ये आम्ही स्टॉल लावणार आहे आणि त्या ठिकाणी या तरुण पिढीला या पुस्तकाचा लाभ घेता यावा की नक्की काय कोण बोलते आणि काय चुकीचं आहे. पुस्तक वाचण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही एक नवीन योजना सुरू करतोय. मला निश्चित माहिती आहे या योजनेचा लोक फायदा घेतील.